रविवार स्पेशल आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे अख्ख्या बटाट्याची भाजी। नमस्कार मंडळी, उज्ज्वल फूड रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सुरुवातीला आलू उकडायला ठेवून आपण साहित्य तयार करून घेऊ। त्यामध्ये मी सुरुवातीला कांदा कट करून घेते। त्यानंतर या ठिकाणी मी टोमॅटो बारीक साईज मध्ये कट करून घेत आहे। त्यानंतर आपण कोथिंबीर बारीक आकारामध्ये कट करून घेऊ। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी साहित्य तयार केलेले आहे। त्यामध्ये लसूणी पेस्ट देखील तयार करून ठेवलेली आहे। आता मी उकडलेले आलूचे साल काढून घेऊन एका प्लेट मध्ये त्याला काढून घेते। या ठिकाणी मस्त असे आपले बटाटे उकडलेले आहेत। आता आपण फोडणी देऊ। यासाठी आपल्याला कढईमध्ये 1-2 मापे तेल टाकून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये मोहरी कडल्यास त्यामध्ये जिरे, लसूण, अद्रक पेस्ट आणि कढीपत्ता व कांदा टाकून घ्यायचा। हे सर्व मिश्रण व्यवस्थित कडले जावे यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ। या मिश्रणाला व्यवस्थित परतून घेत राहायचं आणि त्यामध्ये बारीक कट केलेले टोमॅटो टाकून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण यामध्ये 2 चमच लाल तिखट, 1 चमच काश्मीरी लाल मिर्च पावडर, धने पावडर आणि घरी बनवलेला काळा मसाला टाकून घेऊ। मी यामध्ये थोडेसे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते। त्यानंतर मसाले कडल्यास त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जे उकडलेले बटाटे आहेत ते यामध्ये टाकून घेऊ। माहिती आहे का, अख्खा बटाटा भाजीलाच काही भागामध्ये दम आलू देखील म्हणतात। आता याला आपण मस्त परतून घेऊन त्यामध्ये वरतून कोथिंबीर टाकून घेऊ। कोणतीही भाजी बनवताना कोथिंबीर टाकायला विसरायचंच नाही, कारण कोथिंबीरमुळे आपल्या भाजीची टेस्ट अधिकच चांगली लागते। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ आणि भाजीला 2 मिनिटे उकळून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी भाजी बनलेली आहे। बटाट्याची भाजी तर आपण नेहमीच खातो। मी आजच्या रेसिपीमध्ये काहीतरी वेगळी पद्धतीने बटाट्याची भाजी बनवलेली आहे। अख्खा बटाटा भाजीची रेसिपी कशी वाटली हे आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी उज्ज्वल फूड रेसिपीला नक्की सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।